अनुभवली. या ओवी बद्दलचं विस्तृत विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी भावार्थ ज्ञानेश्वरीच्या या विशेष सदरात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. या सदरामध्ये विशेष सहभाग असतो अर्थात न्यायाचार्य महंत हरिभक्तीपरायण डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचा. शास्त्रीजींचं स्वागत करूया. रामकृष्ण हरी शास्त्रीजी. शास्त्रीजी, काल एक फार सुंदर ओवी ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो, माझं हृदयी सद्गुरू, याच ओळी म्हणजे याच ओवीमध्ये संसार पुरू ज्याबद्दल लिहिलेला आहे तो भाग आम्हाला समजून घ्यायचा. दोन गोष्टी श्रोत्यांनी इथे लक्षात ठेवाव्या. संसार पूर शब्द वापरलेले आहेत आणि महापूर जो असतो तो महापूर कोणाच्याही घराला, गाडीला आणि जीवाला दया दाखवत नाही. तो एकदा आला की तुम्ही आयुष्यभर कमवलेला तुमच्यासह तो वाहून नेतो. तसा हा संसार पूर आहे. तुम्ही थोडी कल्पना करा, जन्माला आल्यापासून आतापर्यंत जगण्यासाठी जी धडपड केलेली आहे तिचा उपयोग काय, तो अनुपयोगी करणं म्हणजे संसार पूर आहे. मराठी थोडी अवघड जाते. आपण कष्टाने संसार उभा करतो आणि तो एका क्षणामध्ये मुलगा येतो, सून येते, मित्र येतात, कुठल्या तरी स्कॅम आपल्या बाबतीमध्ये होतो आणि कमवलेली आपली श्रीमंती निघून जाते. संसार पूर. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक शब्द महत्वाचा आहे. संसार पुरामध्ये धन दारा जसं त्रास देतं, अंधश्रद्धा त्रास देते. या ओवीतला आतला भाग हा अंधश्रद्धा आहे. संसाराला नाही मानलं तर तुम्हाला तो त्रास देत नाही, पण नाही मानण्यासाठी काय करावं लागेल या ओवीच्या उत्तरार्धामध्ये सांगितलंय. मनोनी विशेषे अति आदर विवेकावरी. दीप्ती, मी सांगू इच्छितो तुझ्या मार्फत प्रेक्षकांना, संपूर्ण ज्ञानेश्वरी फक्त विचार करायला ट्रेनिंग देणारी संपूर्ण ज्ञानेश्वरी आणि योग्य विचार करावा, अंधश्रद्धा रहित विचार करावा ही शिकवणारी. म्हणून हा शब्द कधी लक्षात ठेवा. विवेकावरी अति आदरो, अत्यादरो. म्हणजे जी वारकरी संप्रदायाची बैठक आहे ती विवेकाची आहे. कदाचित एखाद्या व्यक्तीला वारकऱ्याकडून त्रास झाला असेल, साधा भोळा दिसणारा वारकरी असेल, पण तो विवेकावर श्रद्धा ठेवणार आहे. विवेक ज्यांच्याकडे आहे त्यांनी सांगितल्यामुळे श्रद्धा ठेवणार आहे. म्हणून पूर्ण आमची वारकरी परंपरा आहे केवळ विचार करायला लावणारी. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवशीचा. तो विचार. म्हणून या ओवीचा दुसरा महत्वाचा शब्द आहे विवेक. आता संयुक्त अर्थ ओवीचा फार सुंदर आहे. विवेकाने संसार सागर तरून जातो. का? हृदयामध्ये सद्गुरू आहेत, ते मला वाटाडे आहेत. अशा पद्धतीने तू संसारातून चाल. हृदयात सद्गुरू आहेत, ते तरुण गेलेले गुरु आहेत, तारण्यासाठी माझ्या हृदयात आहेत. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात की अशा पद्धतीने चाल. मग त्यांनी पहिल्यांदा मला ट्रेनिंग दिली, विवेक जवळ ठेव. 18व्या अध्यायात इतकं सुंदर विवेकाचं वर्णन आलेलं आहे. जीवनामध्ये दोन जवळ असावेत, एक विवेक असावा आणि वैराग्यासारखा मित्र असावा. तुम्हाला या संसाराचा त्रासच होणार नाही. वीतरागते सारिखा जोडवणे ठेवीला सखा. सखा शब्द आहे बरं, मित्र नाही. जो मित्राकडून काहीच अपेक्षा करत नाही त्याचं नाव आहे सखा. आणि अर्जुनाला सखेती महत्व म्हटलेलं आहे. सखा म्हणजे मित्र, दोस्त ह्या ज्या कॅटेगरीज आहेत त्या सर्व सखन शब्दापासून सखा शब्द तयार होतो. आणि तो इतका सुंदर आहे. ख शब्दाचा अर्थ आहे आकाश. सखा, ज्याचं आकाशासारखं अंतःकरण मित्रासाठी मोकळं तो सखा. काहीही नाही त्याच्या अंतःकरणामध्ये, कुठली अपेक्षा नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. तो सखा.
पण कोण येतो? वीत राग ते सारिका सखा. वैराग आपलं कल्याण करण्यासाठी आपल्या बरोबर असतो. त्याच्या एकट्यावर विश्वास पाहिजे आणि त्याच्या सहित जर आपल्याकडे विवेक असेल तर मग हा संसार पूर्ण आपल्याला कधीही त्रास देणार नाही. म्हणजे या ओवीत 3 गोष्टी पुन्हा मी आपल्याला सांगतो. हृदयामध्ये सद्गुरू आहेत, पहिला टप्पा. दुसरा टप्पा विवेकावर प्रेम आहे आणि या दोघाच्या विद्यमानातून संसार पुरतारला जातो. दृष्टांत ज्ञानोबांचे अप्रतिम आहे. जैसे डोळ्या अंजन भेटे मग ती वेळी दृष्टीच फाटा फुटे, मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. पण ओवीतली विशेषता पण आहे, डोळ्याला अंजन लावल्यानंतर आहे ती दृष्टी मोठी होते. लक्षात घ्या, आहे ती दृष्टी मोठी. आंधळ्याला अंजन लावून काय उपयोग नाही. विवेकाचे डोळे ज्याला आहेत त्याला ज्ञानेश्वरीचा उपयोग. अंधश्रद्धेच्या माणसाने इथे येऊ नये म्हणून ज्ञानोबा बोलतात डोळ्या अंजन भेटे. दृष्टी आहे आणि त्याला अंजन दिलं. अंजन म्हणजे श्रीगुरु. मग दृष्टीच फाटा फुटे. आपल्या डोळ्याला दिसत नाही मग आपण दुर्बीण लावतो. दुर्बीण काय करते? जवळची वस्तू लांबची वस्तू जवळ आणते. दृष्टीला तिने विकसित केलं. दृष्टी जागेवर आहे पण दुर्बीण तुम्हाला कामाला आली. लांबची वस्तू जवळ दिसायला लागली. दूर असणारं परब्रह्म तद्दूरे तद्वंतिके, त्याला जवळ येऊन दाखवलं त्याने. असं हे परब्रह्म असणार. म्हणून गुरु हृदयात आहेत आणि विवेकावर आपलं प्रेम आहे. त्या दोघं जर एकत्रित आले तर मग मात्र हा संसार पूर्ण तरलो भूतकाळाचा शब्द आहे. आणि याचं कारण डोळ्या अंजन भेटे, दृष्टीच फाटा फुटे, वास पाहिजे ते तर प्रगटे महानिधी. पण एक सर्वसामान्यांचा प्रश्न असा आहे की हा विवेक म्हणजे नेमकं काय? याचे अवयवार्थ समजून घ्या. विचवली पृथक भावे धातू आहे. म्हणजे वेगळं वेगळं करण्याची क्षमता म्हणजे विवेक. हा पक्का अर्थ लक्षात. जे अवयवार्थ म्हणतो आम्ही याला. वेगळं वेगळं म्हणजे माझा हात वेगळा आहे, माझे डोळे वेगळे आहेत, माझं नाक वेगळं आहे. वेगळं वेगळं. तसं संसार वेगळा आहे, परब्रह्म वेगळं आहे, गुरुजी आहेत. याचं पृथकीकरण, याचं आकलन म्हणजे विवेक. आणि ते गुरुच्या द्वारे शास्त्राकडून समजून घ्यावं लागत. म्हणून मी वेद प्रतिपाद्य शब्द सांगत असताना हा एक लागलं होतं की वेदाला का मानायचं. वेदाच्या पूर्वी प्रत्येक गोष्टी वेगळ्या वेगळ्या असायच्या. माती वेगळी, दगड वेगळा, लाकूड वेगळं. पहिल्यांदा पंचमहाभूत आहेत. हेच फक्त वेगळे वेगळे आहेत हे वेदांनी आपल्याला सांगितलं. नाहीतर संपूर्ण अनेक विधता होती आणि सगळ्याला वेगळं मानत होते. पण वेदांनी सांगितलं की याला एकच पृथ्वी म्हणतात, त्याप्रमाणे एकच परब्रह्म म्हणतात. हे वेदांनी आपल्याला शिकवलं. म्हणून वेद प्रतिपाद्य तो म्हणजे विवेक. संसार आणि परमार्थ हा वेगळा आहे, व्यवहार आणि अध्यात्म वेगळं आहे. हे वेगळं वेगळं समजलं. व्यवहार करत असताना राजा जनक राजकारण करत होते आणि गुरुकडे गेल्यानंतर ते आध्यात्मिक होते की भगवान श्रीकृष्णाने त्यांचं नाव घ्यावं. पण 2 क्षेत्र वेगळे वेगळे आहेत. त्याला विवेक म्हणतात. आता पुढे जात असताना मला वाटतं की आजच्या भागाची सुरुवात आपण ज्या ओवीनं केली होती ती ओवी यानंतर लगेच. माझं हृदय सद्गुरू, मज हृदय सद्गुरू जेणे तारिलो